أَمَّنْ خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَأَنزَلَ لَكُم مِّنَ السَّمَاءِ مَاءً فَأَنبَتْنَا بِهِ حَدَائِقَ ذَاتَ بَهْجَةٍ مَّا كَانَ لَكُمْ أَن تُنبِتُوا شَجَرَهَا أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ بَلْ هُمْ قَوْمٌ يَعْدِلُونَ. त्यांना विचारा, अल्लाह बेहतर आहे की ते उपास्य ज्यांना हे लोक त्याचा भागीदार बनवत आहेत? बरं, तो कोण आहे ज्यानं आकाशांना आणि पृथ्वीला निर्माण केलं आणि तुमच्यासाठी आकाशातून पाण्याचा वर्षाव केला, मग त्याच्याद्वारे त्या प्रियदर्शनी बागा उगवल्या, त्यांच्या झाडांना उगवणं तुमच्या आवाक्यात नव्हतं? अल्लाहबरोबर कोणी दुसरा ईश्वर देखील या कामांमध्ये सामील आहे काय? नाही, किंबहुना हेच लोक सरळ मार्गापासून दूर होऊन भरकटत चाललेले आहेत. أَمَّنْ جَعَلَ الْأَرْضَ قَرَارًا وَجَعَلَ خِلَالَهَا أَنْهَارًا وَجَعَلَ لَهَا رَوَاسِيَ وَجَعَلَ بَيْنَ الْبَحْرَيْنِ حَاجِزًا أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ. आणि तो कोण आहे ज्याने पृथ्वीला निवासस्थान बनवलं आणि त्यात नद्या प्रवाहित केल्या आणि त्यात पर्वतांच्या मेखा रोवल्या आणि पाण्याच्या दोन साठ्यांच्या दरम्यान पडदे उभारले? काय अल्लाहसमवेत एखादा अन्य ईश्वर सुद्धा त्या कामात सहभागी आहे? नाही, तर यांच्यापैकी बहुतेक लोक नादान आहेत. أَمَّن يُجِيبُ الْمُضْطَرَّ إِذَا دَعَاهُ وَيَكْشِفُ السُّوءَ وَيَجْعَلُكُمْ خُلَفَاءَ الْأَرْضِ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ قَلِيلًا مَّا تَذَكَّرُونَ. कोण आहे जो अस्वस्थ झालेल्याची प्रार्थना ऐकतो जेव्हा की त्यानं त्याचा धावा करावा, आणि कोण त्याचा त्रास दूर करतो? आणि कोण आहे जो तुम्हाला पृथ्वीचा नायब बनवतो? काय अल्लाह समवेत कोणी अन्य ईश्वर सुद्धा हे कार्य करणारा आहे? तुम्ही लोक कमीच विचार करता. أَمَّن يَهْدِيكُمْ فِي ظُلُمَاتِ الْبَرِّ وَالْبَحْرِ وَمَن يُرْسِلُ الرِّيَاحَ بُشْرًا بَيْنَ يَدَيْ رَحْمَتِهِ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ تَعَالَى اللَّهُ عَمَّا يُشْرِكُونَ. आणि तो कोण आहे जो खुशकी आणि समुद्राच्या अंधकारात तुम्हाला मार्ग दाखवतो, आणि कोण आपल्या कृपेपुढे वाऱ्यांना सुवार्ता घेऊन पाठवतो? काय अल्लाह समवेत कोणी दुसरा ईश्वर सुद्धा हे कार्य करत असतो? फार उच्च आणि श्रेष्ठतर आहे अल्लाह त्या शिर्क अनेकेश्वरवादापेक्षा जे हे करत आहेत. أَمَّن يَبْدَأُ الْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُ وَمَن يَرْزُقُكُم مِّنَ السَّمَاءِ وَالْأَرْضِ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ قُلْ هَاتُوا بُرْهَانَكُمْ إِن كُنتُمْ صَادِقِينَ. आणि तो कोण आहे जो निर्मितीला प्रारंभ करतो आणि मग तिची पुनरावृत्ती करतो? आणि कोण तुम्हाला आकाश आणि पृथ्वीपासून रोजी देतो? काय अल्लाह समवेत कोणी अन्य ईश्वर सुद्धा या कामात भागीदार आहे? सांगा की आणा आपले प्रमाण जर तुम्ही खरे असाल. قُل لَّا يَعْلَمُ مَن فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ الْغَيْبَ إِلَّا اللَّهُ وَمَا يَشْعُرُونَ أَيَّانَ يُبْعَثُونَ. यांना सांगा, अल्लाशिवाय आकाशांमध्ये आणि पृथ्वीत कोणी परोक्ष ज्ञान बाळगत नाही, आणि ते तुमचे उपास्य तर हे सुद्धा जाणत नाहीत की केव्हा ते उठवले जातील. بَلِ ادَّارَكَ عِلْمُهُمْ فِي الْآخِرَةِ بَلْ هُمْ فِي شَكٍّ مِّنْهَا بَلْ هُمْ مِنْهَا عَمُونَ. وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا أَإِذَا كُنَّا تُرَابًا وَآبَاؤُنَا أَإِنَّا لَمُخْرَجُونَ لَقَدْ وُعِدْنَا هَٰذَا نَحْنُ وَآبَاؤُنَا مِن قَبْلُ إِنْ هَٰذَا إِلَّا أَسَاطِيرُ الْأَوَّلِينَ. किंबहुना अखेरचं तर ज्ञानच या लोकांकडून हरवलं आहे, किंबहुना त्यासंबंधी साशंक आहेत, किंबहुना हे त्या बाबतीत आंधळे आहेत. हे इन्कार करणारे म्हणतात, काय जेव्हा आम्ही आणि आमचे वाडवडील माती बनलेलो असू तेव्हा खरोखर आम्हाला थडग्यांतून काढलं जाईल? या बातम्या आम्हाला सुद्धा खूप दिल्या गेल्या आहेत, आणि पूर्वी आमच्या वाडवडिलांना सुद्धा दिल्या जात राहिल्या आहेत, परंतु या तर बस कथाच कथा आहेत ज्या पूर्व काळापासून ऐकत आलेलो आहोत. قُلْ سِيرُوا فِي الْأَرْضِ فَانظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُجْرِمِينَ وَلَا تَحْزَنْ عَلَيْهِمْ وَلَا تَكُنْ فِي ضَيْقٍ مِّمَّا يَمْكُرُونَ وَيَقُولُونَ مَتَىٰ هَٰذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ. सांगा, थोडी पृथ्वीवर फेरफटका मारून पहा की गुन्हेगारांचा कसा शेवट झालेला आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यांच्या दशेवर दुःख करू नका आणि यांच्या डावपेचावर दिलगिरी होऊ नका. ते म्हणतात की ही धमकी केव्हा साकार होईल जर तुम्ही खरे असाल.
قل عسى أن يكون ردف لكم بعض الذي تستعجلون وإن ربك لذو فضل على الناس ولكن أكثرهم لا يشكرون وإن ربك ليعلم ما تكن صدورهم وما يعلنون وما من غائبة في السماء والأرض إلا في كتاب مبين. सांगा, यात काय नवल की ज्या प्रकोपासाठी तुम्ही घाई करत आहात त्याचा एक भाग तुमच्याजवळ येऊन ठेपला असावा. वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब तर लोकांवर फार मेहरबानी करणारा आहे, परंतु बहुतेक लोक कृतज्ञता दर्शवत नाहीत. निसंशय तुझा रब चांगल्याच प्रकारे जाणतो जे काही त्यांच्या पुरांनी आपल्यात लपवलेलं आहे आणि जे काही ते व्यक्त करतात. आकाश आणि पृथ्वीची कोणतीही गुप्त गोष्ट अशी नाही जी एका स्पष्ट ग्रंथात नमूद असलेली नसावी. إن هذا القرآن يقص على بني إسرائيل أكثر الذي هم فيه يختلفون وإنه لهدى ورحمة للمؤمنين. ही वस्तुस्थिती आहे की हा कुराण बनी इस्रायलना बहुतांशी त्या गोष्टींची वास्तविकता दर्शवतो ज्यात ते मतभेद बाळगतात आणि हा मार्गदर्शन आणि कृपा आहे इमान आणणाऱ्यांच्यासाठी. إن ربك يقضي بينهم بحكمه وهو العزيز العليم فتوكل على الله إنك على الحق المبين إنك لا تسمع الموتى ولا تسمع الصم الدعاء إذا ولوا مدبرين وما أنت بهاد العمي عن ضلالتهم إن تسمع إلا من يؤمن بآياتنا فهم مسلمون. निश्चितच अशा प्रकारे तुझा रब या लोकांच्या दरम्यान सुद्धा आपल्या आदेशानं निवाडा करेल आणि तो जबरदस्त आणि सर्व काही जाणणारा आहे. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाहवर भरोसा ठेवा. खचितच तुम्ही उघड सत्यावर आहात. तुम्ही मृतांना ऐकू शकत नाही आणि त्या बहिऱ्यांपर्यंतही आपली हाक पोचू शकत नाही जे पाठ फिरून पळ सुटले असावेत आणि आंधळ्यांनाही मार्ग दाखवून भरकटण्यापासून वाचू शकत नाही. तुम्ही तर आपलं म्हणणं त्यांनाच ऐकू शकता जे आमच्या आयतींवर इमान आणतात आणि मग आज्ञाधारक बनतात. وَإِذَا وَقَعَ الْقَوْلُ عَلَيْهِمْ أَخْرَجْنَا لَهُمْ دَابَّةً مِنَ الْأَرْضِ تُكَلِّمُهُمْ أَنَّ النَّاسَ كَانُوا بِآيَاتِنَا لَا يُوقِنُونَ. आणि जेव्हा आमचं वचन पूर्ण होण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपेल तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी एक चतुष्पाद जमिनीतून काढू जो त्यांच्याशी संभाषण करील की लोक आमच्या आयतींवर विश्वास ठेवत नव्हते. وَيَوْمَ نَحْشُرُ مِنْ كُلِّ أُمَّةٍ فَوْجًا مِّمَّن يُكَذِّبُ بِآيَاتِنَا فَهُمْ يُوزَعُونَ حَتَّى إِذَا جَاءُوا قَالَ أَكَذَّبْتُم بِآيَاتِي وَلَمْ تُحِيطُوا بِهَا عِلْمًا أَمْ مَاذَا كُنتُمْ تَعْمَلُونَ وَوَقَعَ الْقَوْلُ عَلَيْهِمْ بِمَا ظَلَمُوا فَهُمْ لَا يَنطِقُونَ. कल्पना करा त्या दिवसाची जेव्हा आम्ही प्रत्येक लोकसमुदायातून एक फौजची फौज त्या लोकांची घेरून आणू जे आमच्या आयतींना खोटं ठरवत होते. मग त्यांच्या प्रकारानुसार यथाश्रेणी वर्गवारी केली जाईल. येत पावतो की जेव्हा सर्वजण येतील तेव्हा त्यांचा रब त्यांना विचारेल की तुम्ही माझ्या आयतींना खोटं ठरवलं. वास्तविकतः तुम्ही त्यांना ज्ञानकक्षेत आणलं नव्हतं. जर असं नाही तर दुसरं तुम्ही काय करत होता. आणि त्यांच्या जुलमामुळे प्रकोपाचं वचन त्यांच्यावर पूर्ण होईल तेव्हा ते काहीही बोलू शकणार नाहीत. أَلَمْ يَرَوْا أَنَّا جَعَلْنَا اللَّيْلَ لِيَسْكُنُوا فِيهِ وَالنَّهَارَ مُبْصِرًا إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَاتٍ لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ. त्यांना उमगत नव्हतं का की आम्ही रात्र त्यांना विश्रांती घेण्यासाठी बनवली होती आणि दिवसाला प्रकाशमान केलं होतं. यात बऱ्याच निशाण्या होत्या त्या लोकांसाठी जे इमान आणीत होते. وَيَوْمَ يُنفَخُ فِي الصُّورِ فَفَزِعَ مَن فِي السَّمَاوَاتِ وَمَن فِي الْأَرْضِ إِلَّا مَن شَاءَ اللَّهُ وَكُلٌّ أَتَوْهُ دَاخِرِينَ وَتَرَى الْجِبَالَ تَحْسَبُهَا جَامِدَةً وَهِيَ تَمُرُّ مَرَّ السَّحَابِ صُنْعَ اللَّهِ الَّذِي أَتْقَنَ كُلَّ شَيْءٍ إِنَّهُ خَبِيرٌ بِمَا تَفْعَلُونَ. आणि काय गुजरेल त्या दिवशी जेव्हा की शिंग फुंकलं जाईल आणि धसका घेतील ते सर्व जे आकाशात आणि पृथ्वीत आहेत त्या लोकांखेरीज ज्यांना अल्लाह त्या धास्तीपासून वाचवू इच्छिल आणि सर्व निमूटपणे त्याच्या हुजुरात हजर होतील. आणि तू पर्वतांना पाहतोस आणि समजतोस की खूप दृढ आहेत पण त्यावेळी हे ढगांप्रमाणे उडत असतील. हा अल्लाहच्या सामर्थ्याचा चमत्कार असेल ज्यानं प्रत्येक वस्तूला बुद्धीनिशी भक्कम केली आहे.
من جاء بالحسنة فله خير منها وهم من فزع يومئذ آمنون ومن جاء بالسيئة فكبت وجوههم في النار هل تجزون إلا ما كنتم تعملون. तो भल्या प्रकारे जाणतो की तुम्ही लोक काय करता. जो इसम भलेपणा घेऊन येईल त्याला त्याच्यापेक्षा अधिक चांगला मोबदला मिळेल आणि असले लोक त्या दिवसाच्या धास्तीपासून सुरक्षित राहतील. आणि जो वाईटपणा घेऊन येईल असले सर्व लोक पालथ्या तोडी अग्नीत झोकले जातील. काय तुम्ही या व्यतिरिक्त अन्य एखादा मोबदला प्राप्त करू शकता की जसं करावं तसं भरावं. إنما أمرت أن أعبد رب هذه البلدة الذي حرمها وله كل شيء وأمرت أن أكون من المسلمين وأن أتلو القرآن فمن اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فقل إنما أنا من المنذرين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, मला तर हीच आज्ञा दिली गेली आहे की या मक्का शहराच्या रबची बंदकी करावी ज्यानं याला आदरणीय बनवलं आहे आणि जो प्रत्येक गोष्टीचा स्वामी आहे. मला आज्ञा दिली गेली आहे की मी मुस्लिम आज्ञाधारक बनून राहावं आणि हा कुराण पठण करून ऐकवावं. आता जो मार्गदर्शन स्वीकारेल तो आपल्याच भल्यासाठी मार्गदर्शन स्वीकारेल आणि जो मार्गभ्रष्ट असेल त्याला सांगा की मी तर केवळ सावध करणारा आहे. وقل الحمد لله سيريكم آياته فتعرفونها وما ربك بغافل عما تعملون. यांना सांगा, स्तुती अल्लाहसाठीच आहे. लवकरच तो तुम्हाला आपल्या निशाणे दाखवून देईल आणि तुम्ही त्यांना ओळखाल आणि तुझा रब गाफील नाही त्या कृत्यापासून जी तुम्ही लोक करत असता. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. طاسيم ميم تلك آيات الكتاب المبين نتلو عليك من نبأ موسى وفرعون بالحق لقوم يؤمنون. तासीम मीम या स्पष्ट ग्रंथाच्या आयती आहेत. आम्ही मुसा अलैहिस्सलाम आणि फिरौनचा काही वृत्तांत खरा खरा तुम्हाला ऐकवतो अशा लोकांच्या लाभासाठी ज्यांनी ईमान आणावं. إن فرعون علا في الأرض وجعل أهلها شيعا يستضعف طائفة منهم يذبح أبناءهم ويستحيي نساءهم إنه كان من المفسدين. हकीकत अशी आहे की फिरौननं पृथ्वीत शिरजोरी केली आणि तिच्या निवासियांना गटागटात विभागलं. त्यांच्यापैकी एका गटाला तो अपमानित करत असे, त्याच्या मुलांना ठार करत असे आणि त्याच्या मुलींना जिवंत ठेवत असे. खरोखरच तो उपद्रवी लोकांपैकी होता. ونريد أن نمن على الذين استضعفوا في الأرض ونجعلهم أئمة ونجعلهم الوارثين ونمكن لهم في الأرض ونري فرعون وهامان وجنودهما منهم ما كانوا يحذرون. आणि आम्ही असा इरादा बाळगत होतो की मेहरबानी करावी त्या लोकांवर ज्यांना भूतलावर तुच्छ बनवून ठेवलं गेलं होतं आणि त्यांना नेते बनवावं आणि त्यांनाच वारस बनवावं आणि भूतलावर त्यांना सत्ता प्रदान करावी आणि त्यांच्याकडून फिरौन आणि हामान आणि त्यांच्या सैन्यांना तेच सर्व काही दाखवावं ज्यांचं त्यांना भय वाटत होतं. وأوحينا إلى أم موسى أن أرضعيه فإذا خفت عليه فألقيه في اليم ولا تخافي ولا تحزني إنا رادوه إليك وجاعلوه من المرسلين. आम्ही मुसा अलैहिस्सलामच्या आईला संकेत दिला की याला दूध पाज. मग जेव्हा तुला त्याच्या जीवाचं भय वाटेल तेव्हा त्याला नदीत टाकून दे आणि कसलंही भय आणि दुःख बाळगू नकोस. आम्ही त्याला तुझ्यापाशीच घेऊन येऊ आणि त्याला पैगंबरांमध्ये समाविष्ट करू. فالتقطه آل فرعون ليكون لهم عدوا وحزنا إن فرعون وهامان وجنودهما كانوا خاطئين. सरतेशेवटी फिरौनच्या कुटुंबियांनी त्याला नदीतून काढून घेतलं जेणेकरून तो त्यांचा शत्रू आणि त्यांच्यासाठी दुःखाचं कारण ठरावा. खरोखरच फिरौन आणि हामान आणि त्यांचं लष्कर आपल्या युक्तीमध्ये मोठे चूक करणारे होते. وقالت امرأة فرعون قرة عين لي ولك لا تقتلوه عسى أن ينفعنا أو نتخذه ولدا وهم لا يشعرون. फिरौनच्या पत्नीनं त्याला सांगितलं, हा माझ्या आणि तुझ्यासाठी नेत्र सौख्य होय, याला ठार करू नकोस. काय नवल की हा आमच्यासाठी लाभदायक ठरावा अथवा आम्ही याला पुत्रच मानावं. आणि ते परिणामापासून गाफील होते.
وأصبح فؤاد أم موسى فارغا إن كادت لتبدي به لولا أن ربطنا على قلبها لتكون من المؤمنين وقالت لأخته قصيه فبصرت به عن جنب وهم لا يشعرون وحرمنا عليه المراضع من قبل فقالت هل أدلكم على أهل بيت يكفلونه لكم وهم له ناصحون. तिकडे मुसा अलैहिस्सलामची आई हवालदिल होत होती. तिनं तिचं रहस्य उघड केलं असतं जर आम्ही तिचं धैर्य दृढ केलं नसतं, जेणेकरून ती आमच्या वचनावर इमान आणणाऱ्यापैकी व्हावी. तिनं बाळाच्या बहिणीला सांगितलं, याच्या मागे मागे जा. म्हणून ती अलग राहून त्याला अशा प्रकारे पाहत राहिली की शत्रूंना ते कळलं नाही आणि आम्ही बाळावर अगोदरच दूध पाजणाऱ्यांची स्तन निश्चित केली होती. ही स्थिती पाहून त्या मुलीनं त्यांना सांगितलं की मी तुम्हाला अशा घराचा पत्ता देऊ का जेथील लोकांनी त्याच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी आणि हितचिंतनानं याला राखावं. فرددناه إلى أمه كي تقر عينها ولا تحزن ولتعلم أن وعد الله حق ولكن أكثرهم لا يعلمون. अशा प्रकारे आम्ही मुसा अलैहिस्सलामला त्याच्या आईकडे परत आणलं जेणेकरून तिचे नेत्र सुखावले जावेत आणि ती दुःखी होऊ नये आणि तिनं जाणावं की अल्लाहचं वचन खरं होतं, परंतु बहुतेक लोक ही गोष्ट जाणत नाहीत. ودخل المدينة على حين غفلة من أهلها فوجد فيها رجلين يقتتلان هذا من شيعته وهذا من عدوه فاستغاثه الذي من شيعته على الذي من عدوه فوكزه موسى فقضى عليه قال هذا من عمل الشيطان إنه عدو مضل مبين. जेव्हा मुसा अलैहिस्सलामनं ऐन तारुण्य गाठलं आणि त्याची वाढ परिपूर्ण झाली तेव्हा आम्ही त्याला हुकूम आणि ज्ञान प्रदान केलं. आम्ही नेक लोकांना असाच मोबदला देत असतो. एके दिवशी तो शहरात अशा वेळी प्रविष्ट करता झाला जेव्हा शहरवासी गाफील पडले होते. तेथे त्यानं पाहिलं की दोन माणसं भांडत आहेत. एक त्याच्या लोकांपैकी होता आणि दुसरा त्याच्या शत्रूशी संबंधित होता. त्याच्या स्वकीयांपैकी माणसानं शत्रू लोकांतील माणसांविरुद्ध त्याला मदतीसाठी हाक दिली. मुसा अलैहिस्सलामने त्याला एक ठोसा मारला आणि त्याचा शेवट केला. हे कृत्य घडताच मुसा अलैहिस्सलामने सांगितलं, ही शैतानची कामगिरी होय. तो कट्टर शत्रू आणि स्पष्टपणे मार्गभ्रष्ट करणारा आहे. قال رب إني ظلمت نفسي فاغفر لي فغفر له إنه هو الغفور الرحيم. قال رب بما أنعمت علي فلن أكون ظهيرا للمجرمين. मग तो म्हणू लागला, हे माझ्या पालनकर्त्या, मी आपल्या स्वतःवर जुलूम केला, मला क्षमा कर. म्हणून अल्लाहने त्याला क्षमा केली. तो क्षमा करणारा कृपाळू आहे. मुसा अलैहिस्सलामने प्रतिज्ञा केली, हे माझ्या पालनकर्त्या, हा उपकार जो तू माझ्यावर केला आहेस यानंतर आता कधीही मी अपराध्यांचा मदतनीस बनणार नाही. فأصبح في المدينة خائفا يترقب فإذا الذي استنصره بالأمس يستصرخه قال له موسى إنك لغوي مبين. दुसऱ्या दिवशी तो सकाळीच भीत आणि सर्व बाजूंनी धोक्याची चाहूल घेत शहरातून जात असता त्यानं अकस्मात काय पाहिलं की तो जिसम ज्यानं काल त्याला मदतीसाठी हाक दिली होती आज पुन्हा त्याला हाक देत आहे. मुसा अलैहिस्सलामने सांगितलं, तू तर मोठा बहकलेला मनुष्य आहेस. فلما أن أراد أن يبطش بالذي هو عدو لهما قال يا موسى أتريد أن تقتلني كما قتلت نفسا بالأمس إن تريد إلا أن تكون جبارا في الأرض وما تريد أن تكون من المصلحين. मग जेव्हा मुसा अलैहिस्सलामने इरादा केला की शत्रू लोकांच्या माणसावर हल्ला चढवावा तेव्हा त्यानं ओरडून सांगितलं, हे मुसा अलैहिस्सलाम, काय आज तू मला त्याचप्रमाणे ठार करू पाहत आहेस ज्या प्रकारे काल एका इस्माला ठार केला आहेस. तू या देशात जबर बनून राहू इच्छितो, सुधार करू इच्छित नाहीस. وجاء رجل من أقصى المدينة يسعى قال يا موسى إن الملأ يأتمرون بك ليقتلوك
فاخرج إني لك من الناصحين فخرج منها خائفا يترقب قال رب نجني من القوم الظالمين. यानंतर एक मनुष्य नगरच्या पलीकडील टोकाकडून धावत आला आणि म्हणाला, हे मुसा, सरदार लोकात तुला ठार मारण्याची सल्लामसलत होऊ लागली आहे. येथून निघून जा, मी तुझा हितचिंतक आहे. ही वार्ता ऐकताच मुसा अलैहिस्सलाम भीत आणि घाबरत निघाला आणि त्यानं प्रार्थना केली की हे माझ्या पालनकर्त्या, मला जालिमापासून वाचव. ولما توجه تلقاء مدين قال عسى ربي أن يهديني سواء السبيل ولما ورد ماء مدين وجد عليه أمة من الناس يسقون ووجد من دونهم امرأتين تذودان قال ما خطبكما قالتا لا نسقي حتى يصدر الرعاء وأبونا شيخ كبير. इजिप्तून निघून जेव्हा मुसा अलैहिस्सलामनं मदियनची वाट धरली तेव्हा तो म्हणाला, आशा आहे की माझा रब मला योग्य मार्गावर लावेल. आणि जेव्हा तो मदियनच्या विहिरीवर पोहोचला तेव्हा त्यानं पाहिलं की बरेचसे लोक आपल्या जनावरांना पाणी पाजत आहेत आणि त्यांच्यापासून अलग एका बाजूला 2 स्त्रिया आपल्या जनावरांना थोपीत आहेत. मुसा अलैहिस्सलामनं त्या स्त्रियांना विचारलं, तुम्हाला काय अडचण आहे? त्यांनी सांगितलं, आम्ही आपल्या जनावरांना पाणी पाजू शकत नाही जोपर्यंत हे मेंढपाळ आपली जनावरं घेऊन जात नाहीत आणि आमचे वडील एक फार म्हातारे गृहस्थ आहेत. فسقى لهما ثم تولى إلى الظل فقال رب إني لما أنزلت إلي من خير فقير فجاءته إحداهما تمشي على استحياء قالت إن أبي يدعوك ليجزيك أجر ما سقيت لنا فلما جاءه وقص عليه القصص قال لا تخف نجوت من القوم الظالمين. हे ऐकून मुसा अलैहिस्सलामनं त्यांच्या जनावरांना पाणी दिलं. नंतर एका सावलीच्या जागी जाऊन बसला आणि म्हणाला, हे पालनकर्त्या, जे काही इष्ट तू माझ्यावर उतरवशील मी त्याचा मोहताज आहे. काही जास्त वेळ गेली नव्हती की त्या दोन्ही स्त्रियांपैकी एक लज्जेनं चालत त्याच्याजवळ आली आणि म्हणू लागली, माझे वडील आपणास बोलवित आहेत, जेणेकरून आपण आमच्यासाठी जनावरांना जे पाणी पाजलं आहे त्याचा मोबदला आपणास द्यावा. मुसा अलैहिस्सलाम जेव्हा त्याच्याजवळ पोहोचला आणि आपला सर्व किस्सा त्याला सांगितला तेव्हा तो म्हणाला, काही भय बाळगू नकोस, आता तू जालिम लोकांपासून वाचून आला आहेस. قالت إحداهما يا أبت استأجره إن خير من استأجرت القوي الأمين قال إني أريد أن أنكحك إحدى ابنتي هاتين على أن تأجرني 8 حجج فإن أتممت 10 فمن عندك وما أريد أن أشق عليك ستجدني إن شاء الله من الصالحين. त्या दोन्ही स्त्रियांपैकी एकीनं आपल्या वडिलांना सांगितलं, हे पिता, या माणसाला नोकर म्हणून ठेवून घ्या. उत्तम माणूस ज्याला आपण नोकर म्हणून ठेवावं तोच असू शकतो जो धष्टपुष्ट आणि विश्वासू असेल. तिच्या वडिलांना मुसा अलैहिस्सलामला सांगितलं, मी इच्छितो की आपल्या या 2 मुलींपैकी एकीचा विवाह आपल्यासह करावा, या अटीवर की तुम्ही माझ्याकडे 8 वर्ष नोकरी करावी आणि जर 10 वर्ष पूर्ण केलीत तर हे तुमच्या मर्जीवर आहे. मी तुमच्यावर सक्ती करू इच्छित नाही. अल्लाहने इच्छिलं तर मी तुम्हाला नीक मनुष्य आढळेन. قال ذلك بيني وبينك أيما الأجلين قضيت فلا عدوان علي والله على ما نقول وكيل. मुसा अलैहिस्सलामने उत्तर दिलं, ही गोष्ट माझ्या आणि आपल्या दरम्यान ठरली. या दोन्ही मुदतीपैकी जी कोणती मी पूर्ण करीन त्यानंतर पुन्हा कोणतीही आगळीक मजूर होऊ नये आणि जो काही करार मदार आम्ही करत आहोत अल्लाह त्यावर रक्षक आहे. فلما قضى موسى الأجل وسار بأهله آنس من جانب الطور نارا قال لأهلهم كثوا إني آنست نارا لعلي آتيكم منها بخبر أو جذوة من النار لعلكم تصطلون. जेव्हा मुसा अलैहिस्सलामने मुदत पूर्ण केली आणि तो आपल्या कुटुंबियांना घेऊन निघाला
तेव्हा तूर पर्वताच्या दिशेनं त्याला एक अग्नी दृष्टीला पडला. त्यानं आपल्या कुटुंबियांना सांगितलं, थांबा, मी एक अग्नी पाहिला आहे. कदाचित मी तेथून एखादी खबर आणावी किंवा त्या अग्नीपासून एखादा निखारा तरी आणावा. فلما أتاها نودي من شاطئ الوادي الأيمن في البقعة المباركة من الشجرة أن يا موسى إني أنا الله رب العالمين وأن ألق عصاك فلما رآها تهتز كأنها جان ولا مدبرا ولم يعقب يا موسى أقبل ولا تخف إنك من الآمنين. की ज्यानं तुम्ही ऊब घेऊ शकाल तेथे पोहोचला तर खोऱ्याच्या उजव्या किनाऱ्यावर शुभक्षेत्रात एका वृक्षापासून पुकारलं गेलं की हे मुसा अलैहिस्सलाम, मीच अल्लाह आहे, सर्व जगवाल्यांचा स्वामी, आणि आज्ञा दिली गेली की टाक आपली काठी. ज्या क्षणी मुसा अलैहिस्सलामनं पाहिलं की ती काठी सर्पाप्रमाणे वळसे घेत आहे तेव्हा तो पाठ फिरून पळत सुटला आणि त्यानं वळून सुद्धा पाहिलं नाही. फरमावलं गेलं, मुसा अलैहिस्सलाम, परत ये आणि भिवू नकोस, तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. اسلك يدك في جيبك تخرج بيضاء من غير سوء واضمم إليك جناحك من الرهب فذلك برهانان من ربك إلى فرعون وملئه إنهم كانوا قوما فاسقين. आपला हात गळपट्टीत घाल, चकाकत निघेल कोणत्याही त्रासाविना, आणि भीतीपासून वाचण्यासाठी आपली भाऊ आवळून घे. या 2 उज्ज्वल निशाणे आहेत तुझ्या रबकडून फिरून आणि त्याच्या दरबारी लोकांच्या समोर प्रस्तुत करण्यासाठी. ते मोठे अवैज्ञाकारी लोक आहेत. قال رب إني قتلت منهم نفسا فأخاف أن يقتلون وأخي هارون هو أفصح مني لسانا فأرسله معي يرد أن يصدقني إني أخاف أن يكذبون قال سنشد عضدك بأخيك ونجعل لكما سلطانا فلا يصلون إليكما بآياتنا أنتما ومن اتبعكما الغالبون. मुसा अलैहिस्सलामनं विनवलं, हे स्वामी, मी तर त्यांचा एक माणूस ठार केलेला आहे. भय वाटतं की ते मला ठार करतील, आणि माझा भाऊ हारून माझ्यापेक्षा जास्त वाक्चतुर आहे. त्याला माझ्या समवेत सहाय्यक म्हणून पाठव की जेणेकरून त्यानं माझं समर्थन करावं. मला काय आहे की ते लोक मला खोटं ठरवतील. फरमावलं, आम्ही तुझ्या भावाच्या साह्यानं तुझे हात मजबूत करू आणि तुझ्या दोघांना असला प्रताप बहाल करू की तुमचं काही वाईट करू शकणार नाहीत. आमच्या निशाण्यांच्या जोरावर वर्चस्व तुमचं आणि तुमच्या अनुयायांचं होईल. فلما جاءهم موسى بآياتنا بينات قالوا ما هذا إلا سحر مفترى وما سمعنا بهذا في آبائنا الأولين. मग जेव्हा मुसा अलैहिस्सलाम त्या लोकांजवळ आपल्या उघड उघड निशाण्या घेऊन पोचला तेव्हा ते म्हणाले की अन्य काही नसून एक बनावटी जादू आहे, आणि या गोष्टी तर आम्ही आपल्या वाडवडिलांच्या काळात कधीही ऐकल्या नाहीत. وقال موسى ربي أعلم بمن جاء بالهدى من عنده ومن تكون له عاقبة الدار إنه لا يفلح الظالمون. मुसा अलैहिस्सलामने उत्तर दिलं, माझा रब त्या माणसाच्या स्थितीनं चांगला परिचित आहे जो त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन आला आहे, आणि तोच बेहतर जाणतो की अखेरीला कोणाचा शेवट चांगला होणार आहे. सत्य असं आहे की जुलमी कधीही सफल होत नाहीत. وقال فرعون يا أيها الملأ ما علمت لكم من إله غيري فأوقد لي يا هامان على الطين فاجعل لي صرحا لعلي أطلع إلى إله موسى وإني لأظنه من الكاذبين. आणि फिरोननं सांगितलं, हे दरबारी लोक हो, मी तर स्वतःखेरीज तुमच्या कोणत्याही ईश्वराला जाणत नाही. हामान, जरा विटा भाजवून माझ्यासाठी एक उंच इमारत बनवतं खरं. कदाचित त्यावर चढून मी मुसा अलैहिस्सलामच्या ईश्वराला पाहू शकावं. मी तर त्याला खोटा समजतो. واستكبر هو وجنوده في الأرض بغير الحق وظنوا أنهم إلينا لا يرجعون فأخذناه وجنوده فنبذناهم في اليم فانظر كيف كان عاقبة الظالمين.
त्याने आणि त्याच्या लष्करांनी पृथ्वीवर कोणत्याही अधिकाराविना आपल्या मोठेपणाची घमेंड केली आणि कल्पना केली की त्यांना कधीही आमच्याकडे परतायचं नाही. सरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या लष्करांना पकडलं आणि समुद्रात फेकून दिलं. आता पहा की या जालिमांचा कसा शेवट झाला. وَجَعَلْنَاهُمْ أَئِمَّةً يَدْعُونَ إِلَى النَّارِ وَيَوْمَ الْقِيَامَةِ لَا يُنصَرُونَ وَأَتْبَعْنَاهُمْ فِي هَذِهِ الدُّنْيَا لَعْنَةً وَيَوْمَ الْقِيَامَةِ هُمْ مِنَ الْمَقْبُوحِينَ. आम्ही त्यांना जहन्नमकडे निमंत्रित करणारे म्होरके बनवलं आणि कयामतच्या दिवशी ते कुठूनही कोणतीही मदत प्राप्त करू शकणार नाहीत. आम्ही या जगात त्यांच्या मागे धिक्कार लावला आणि कयामतच्या दिवशी ते मोठ्या घृणेत गुरफटलेले असतील. وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْكِتَابَ مِنْ بَعْدِ مَا أَهْلَكْنَا الْقُرُونَ الْأُولَى بَصَائِرَ لِلنَّاسِ وَهُدًى وَرَحْمَةً لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ وَمَا كُنْتَ بِجَانِبِ الْغَرْبِيِّ إِذْ قَضَيْنَا إِلَى مُوسَى الْأَمْرَ وَمَا كُنْتَ مِنَ الشَّاهِدِينَ وَلَكِنَّا أَنشَأْنَا قُرُونًا فَتَطَاوَلَ عَلَيْهِمُ الْعُمُرُ وَمَا كُنْتَ ثَاوِيًا فِي أَهْلِ مَدْيَنَ تَتْلُو عَلَيْهِمْ آيَاتِنَا وَلَكِنَّا كُنَّا مُرْسِلِينَ. पूर्वीच्या पिढ्यांना नष्ट केल्यानंतर आम्ही मुसा अलैहिस्सलामला ग्रंथ प्रदान केला, लोकांकरता डोळसपणाचं स्थान बनवून, मार्गदर्शन आणि कृपा बनवून, जेणेकरून लोकांनी कदाचित बोध घ्यावा. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्यावेळी पश्चिमी कोपऱ्यात हजर नव्हता जेव्हा आम्ही मुसा अलैहिस्सलामला हा शरीयत फरमान प्रदान केला आणि तुम्ही साक्षीदारांमध्ये सामील नव्हता. किंबहुना त्यानंतर तुमच्या काळापर्यंत आम्ही अनेक पिढ्या उभ्या केल्या आहेत आणि त्यांच्यावर दीर्घकाळ लोटला आहे. तुम्ही मदियनच्या निवासियांदरम्यान देखील हजर नव्हता की तुम्ही त्यांना आमच्या आयती ऐकवत राहिल्या असाव्यात, परंतु त्यावेळेच्या या वार्ता पाठवणारे आम्ही आहोत. وما كنت بجانب الطور إذ نادينا ولكن رحمة من ربك لتنذر قوما ما أتاهم من نذير من قبلك لعلهم يتذكرون ولولا أن تصيبهم مصيبة بما قدمت أيديهم فيقولوا ربنا لولا أرسلت إلينا رسولا فنتبع آياتك ونكون من المؤمنين. आणि तुम्ही तूरच्या पायथ्याशी सुद्धा त्यावेळी हजर नव्हता तेव्हा मी मुसा अलैहिस्सलामला पहिल्यांदा पुकारलं होतं. परंतु ही तुमच्या रबची कृपा आहे की तुम्हाला ही माहिती दिली जात आहे, जेणेकरून तुम्ही त्या लोकांना सावध करावं ज्यांच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणीही सावध करणारा आला नाही. कदाचित ते जागे व्हावेत. आणि आम्ही हे अशासाठी केलं की एखाद्या वेळी असं होऊ नये की त्यांनी केलेल्या आपल्या कृत्यापायी एखादं संकट जर त्यांच्यावर आलं तर त्यांनी सांगावं की हे पालन करत्या, का तू आमच्याकडे एखादा पैगंबर पाठवला नाहीस की आम्ही तुझ्या आयतींचं अनुसरण केलं असतं आणि इमानधारकांपैकी बनलो असतो. فلما جاءهم الحق من عندنا قالوا لولا أوتي مثل ما أوتي موسى أولم يكفروا بما أوتي موسى من قبل قالوا سحران تظاهرا وقالوا إنا بكل كافرون. परंतु जेव्हा आमच्या इथून सत्य त्यांच्यापाशी आलं तेव्हा ते म्हणू लागले, का बरं दिलं गेलं नाही याला तेच काही जे मुसा अलैहिस्सलामला दिलं गेलं होतं? काही लोकांनी त्याचा इन्कार केला नाही जे यापूर्वी मुसा अलैहिस्सलामला दिलं गेलं होतं. त्यांनी सांगितलं, दोन्ही जादू आहेत ज्या एकमेकाला मदत करतात, आणि म्हणाले, आम्ही कोणाला मानत नाही. قل فأتوا بكتاب من عند الله هو أهدى منه ما أتبعه إن كنتم صادقين فإن لم يستجيبوا لك فاعلم أنما يتبعون أهواءهم ومن أضل ممن اتبع هواه بغير هدى من الله إن الله لا يهدي القوم الظالمين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, बरं तर आणा अल्लाहकडून एखादा ग्रंथ जो या दोघांपेक्षा जास्त मार्गदर्शन करणारा असावा. जर तुम्ही खरे असाल मी त्याचेच अनुयायित्व स्वीकारीन. आता जर ते तुमची ही मागणी पूर्ण करत नाहीत तर समजा की मूलतः हे आपल्या इच्छांचं अनुसरण करणारे आहेत, आणि त्या व्यक्तीपेक्षा जास्त कोण मार्गभ्रष्ट असेल
जी अल्लाहच्या मार्गदर्शनाविना केवळ आपल्या इच्छांचं अनुकरण करत असावी. अल्लाह असल्या जालिमांना कदापि मार्गदर्शन करत नसतो. وَلَقَدْ وَصَّلْنَا لَهُمُ الْقَوْلَ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ आणि उपदेशाची गोष्ट लागोपाठ आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे, जेणेकरून त्यांनी गफलतीतून जागा व्हावं. الَّذِينَ آتَيْنَاهُمُ الْكِتَابَ مِنْ قَبْلِهِ هُمْ بِهِ يُؤْمِنُونَ وَإِذَا يُتْلَى عَلَيْهِمْ قَالُوا آمَنَّا بِهِ إِنَّهُ الْحَقُّ مِنْ رَبِّنَا إِنَّا كُنَّا مِنْ قَبْلِهِ مُسْلِمِينَ ज्या लोकांना याच्यापूर्वी आम्ही ग्रंथ दिला होता ते या कुराणवर इमान आणतात आणि जेव्हा हे त्यांना ऐकवलं जातं तेव्हा ते म्हणतात की आम्ही यांच्यावर इमान आणलं. हा खरोखरच सत्य आहे आमच्या रबकडून. आम्ही तर पहिल्यापासूनच मुस्लिम आहोत. أولئك يؤتون أجرهم مرتين بما صبروا ويدرؤون بالحسنة السيئة ومما رزقناهم ينفقون हे ते लोक आहेत ज्यांना त्यांचा मोबदला 2 वेळा दिला जाईल. त्या दृढतेबद्दल जी त्यांनी दाखवली ते बुराईचं भलाईनं निवारण करतात आणि जी काही रोजी त्यांना आम्ही दिली आहे त्यातून ते खर्च करतात. وَإِذَا سَمِعُوا اللَّغْوَ أَعْرَضُوا عَنْهُ وَقَالُوا لَنَا أَعْمَالُنَا وَلَكُمْ أَعْمَالُكُمْ سَلَامٌ عَلَيْكُمْ لَا نَبْتَغِي الْجَاهِلِينَ إِنَّكَ لَا تَهْدِي مَنْ أَحْبَبْتَ وَلَكِنَّ اللَّهَ يَهْدِي مَن يَشَاءُ وَهُوَ أَعْلَمُ بِالْمُهْتَدِينَ आणि जेव्हा त्यांनी वायफळ गोष्ट ऐकली तेव्हा हे सांगून त्यापासून अलिप्त झाले की आमची कृत्य आमच्यासाठी आणि तुमची कृत्य तुमच्यासाठी. तुम्हाला सलाम आहे. आम्ही असभ्य लोकांसारखी पद्धत अनुसरू इच्छित नाही. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला जो हवा आहे त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही, परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्या लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो जे मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत. وقالوا إن نتبع الهدى معك نتخطف من أرضنا أولم نمكن لهم حرما آمنا يجبى إليه ثمرات كل شيء رزقا من لدنا ولكن أكثرهم لا يعلمون हे सांगतात जर आम्ही तुमच्याबरोबर या मार्गदर्शनाचं अनुसरण स्वीकारलं तर आम्ही आमच्या भूमीतून हिरावून घेतले जाऊ. काही वस्तुस्थिती नाही की आम्ही एका शांतीपूर्ण हरमला यांच्याकरता निवासस्थान बनवलं ज्याच्याकडे हर प्रकारची फळं आकर्षून येत आहेत आमच्याकडून रोजी म्हणून, परंतु यांच्यापैकी बहुतेक लोक जाणत नाहीत. وَكَمْ أَهْلَكْنَا مِنْ قَرْيَةٍ بَطِرَتْ مَعِيشَتَهَا فَتِلْكَ مَسَاكِنُهُمْ لَمْ تُسْكَنْ مِنْ بَعْدِهِمْ إِلَّا قَلِيلًا وَكُنَّا نَحْنُ الْوَارِثِينَ आणि कित्येक अशा वस्त्या आम्ही नष्ट केल्या आहेत ज्यांच्यातील लोक आपल्या उपजीव्यांवर ऐटीत आले होते. तर पहा ती त्यांची निवासस्थानं पडलेली आहेत ज्यात त्यांच्यानंतर कमीच कोणी वसला आहे. सत्यशेवटी आम्हीच वारस म्हणून राहिलो. وَمَا كَانَ رَبُّكَ مُهْلِكَ الْقُرَى حَتَّى يَبْعَثَ فِي أُمِّهَا رَسُولًا يَتْلُو عَلَيْهِمْ آيَاتِنَا وَمَا كُنَّا مُهْلِكِي الْقُرَى إِلَّا وَأَهْلُهَا ظَالِمُونَ आणि तुझा रब वस्त्यांना नष्ट करणारा नव्हता जोपर्यंत की त्यांच्या केंद्रात त्याने एक प्रेषित पाठवला नसता ज्याने त्यांना आमच्या आयती ऐकवल्या असत्या, आणि आम्ही वस्त्यांना नष्ट करणार नव्हतो जोपर्यंत की त्यात वास्तव्य करणारे अत्याचारी बनले नसते. وَمَا أُوتِيتُم مِّن شَيْءٍ فَمَتَاعُ الْحَيَاةِ الدُّنْيَا وَزِينَتُهَا وَمَا عِندَ اللَّهِ خَيْرٌ وَأَبْقَىٰ أَفَلَا تَعْقِلُونَ तुम्हा लोकांना जे काही दिलं गेलं आहे ते केवळ ऐहिक जीवनाची सामुग्री आणि त्याची शोभा आहे, आणि जे काही अल्लाहजवळ आहे ते यापेक्षा बेहतर आणि श्रेष्ठम आहे. काय तुम्ही बुद्धीचा उपयोग करत नाही? أَفَمَنْ وَعَدْنَاهُ وَعْدًا حَسَنًا فَهُوَ لَاقِيهِ كَمَنْ مَتَّعْنَاهُ مَتَاعَ الْحَيَاةِ الدُّنْيا ثُمَّ هُوَ يَوْمَ الْقِيَامَةِ مِنَ الْمُحْضَرِينَ बरं तो मनुष्य ज्याला आम्ही चांगलं वचन दिलं असावं आणि तो त्याला प्राप्त करणारा असावा कधी त्या माणसासारखा होऊ शकतो काय ज्याला आम्ही केवळ ऐहिक जीवनाची सामुग्री दिली असावी आणि मग तो कायमतच्या दिवशी शिक्षेकरता हजर केला जाणार असावा. وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ أَيْنَ شُرَكَائِيَ الَّذِينَ كُنتُمْ
تزعمون قال الذين حق عليهم القول ربنا هؤلاء الذين أغويناهم كما غوينا تبرأنا إليك ما كانوا إيانا يعبدون. आणि विसरू नये या लोकांनी त्या दिवसाला जेव्हा की तो यांना पुकारेल आणि विचारेल, कोठे आहेत ते माझे भागीदार ज्यांच्या संबंधी तुम्ही कल्पना बाळगत होता. हे कथन ज्यांना लागू पडेल ते म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या, निसंशय हेच ते लोक आहेत ज्यांना आम्ही पथभ्रष्ट केलं होतं. यांना आम्ही त्याच प्रकारे पथभ्रष्ट केलं ज्या प्रकारे आम्ही स्वतः मार्गभ्रष्ट झालो. आम्ही आपल्या समोर यांच्या जबाबदारीतून मुक्त असल्याचं जाहीर करतो. हे आमची तर बंदगी करत नव्हते. وقيل ادعوا شركاءكم فدعوهم فلم يستجيبوا لهم ورأوا العذاب لو أنهم كانوا يهتدون. मग यांना सांगितलं जाईल की धावा करा आता आपल्या मानलेल्या भागीदारांचा. हे त्यांना हाका मारतील परंतु ते यांना काहीच उत्तर देणार नाहीत आणि हे लोक प्रकोप पाहतील. अरे रे, हे मार्गदर्शन स्वीकारणारे असते तर. ويوم يناديهم فيقول ماذا أجبتم المرسلين فعميت عليهم الأنباء يومئذ فهم لا يتساءلون فأما من تاب وآمن وعمل صالحا فعسى أن يكون من المفلحين. आणि विसरू नये या लोकांनी त्या दिवसाला जेव्हा की तो यांना पुकारेल आणि विचारेल की जे प्रेषित पाठवले गेले होते त्यांना तुम्ही काय उत्तर दिलं होतं. त्यावेळेला कोणतंही उत्तर यांना सुचणार नाही आणि हे परस्पर एकमेकांशी विचारू देखील शकणार नाहीत. तथापि ज्यानं आज तौबा पश्चाताप केली आणि इमान आणलं आणि सत्कृत्य केली तोच ही अपेक्षा करू शकतो की तेथे सफलता प्राप्त करणाऱ्यांपैकी तो असेल. وَرَبُّكَ يَخْلُقُ مَا يَشَاءُ وَيَخْتَارُ مَا كَانَ لَهُمُ الْخِيَرَةُ سُبْحَانَ اللَّهِ وَتَعَالَى عَمَّا يُشْرِكُونَ. तुझा रब निर्माण करतो जे काही इच्छितो आणि तो स्वतःच आपल्या कार्यकर्ता ज्याला इच्छितो निवड करतो. ही निवड करणं या लोकांचं काम नव्हे. अल्लाह पवित्र आहे आणि फार उच्चतम आहे त्या शिर्कपासून जे हे लोक करतात. وَرَبُّكَ يَعْلَمُ مَا تُكِنُّ صُدُورُهُمْ وَمَا يُعْلِنُونَ وَهُوَ اللَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ لَهُ الْحَمْدُ فِي الْأُولَى وَالْآخِرَةِ وَلَهُ الْحُكْمُ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ. तुझा रब जाणतो जे काही हे मनात लपवून आहेत आणि जे काही हे प्रकट करतात. तोच एक अल्लाह आहे ज्याच्याशिवाय कोणी बंदगीला पात्र नाही. त्याच्याच करता स्तुती आहे इहलोकातही आणि परलोकात देखील. शासन त्याचंच आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही सर्व परतवले जाणार आहात. قُلْ أَرَأَيْتُمْ إِن جَعَلَ اللَّهُ عَلَيْكُمُ اللَّيْلَ سَرْمَدًا إِلَى يَوْمِ الْقِيَامَةِ مَنْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ يَأْتِيكُم بِضِيَاءٍ أَفَلَا تَسْمَعُونَ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, कधी तुम्ही लोकांनी विचार केला आहे काय, जर अल्लाहनं कयामतपर्यंत सदैव तुमच्यावर रात्र पसरवली तर अल्लाहखेरीज तो कोण असा ईश्वर आहे ज्यानं तुम्हासाठी प्रकाश आणावा. तुम्ही ऐकत नाही काय. قُلْ أَرَأَيْتُمْ إِن جَعَلَ اللَّهُ عَلَيْكُمُ النَّهَارَ سَرْمَدًا إِلَى يَوْمِ الْقِيَامَةِ مَنْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ يَأْتِيكُم بِلَيْلٍ تَسْكُنُونَ فِيهِ أَفَلَا تُبْصِرُونَ. وَمِنْ رَحْمَتِهِ جَعَلَ لَكُمُ اللَّيْلَ وَالنَّهَارَ لِتَسْكُنُوا فِيهِ وَلِتَبْتَغُوا مِنْ فَضْلِهِ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ. यांना विचारा, कधी तुम्ही विचार केला आहे काय की अल्लाहनं कयामतपर्यंत तुम्हावर सदैव दिवस राहू दिला तर अल्लाहखेरीज तो कोण ईश्वर आहे ज्यानं तुमच्याकरता रात आणावी जेणेकरून तुम्ही त्यात विश्रांती घ्यावी. काय तुम्हाला उमगत नाही. ही त्याचीच कृपा आहे की त्यानं तुम्हाकरता रात्र आणि दिवस बनवलं जेणेकरून तुम्ही रात्री विश्रांती मिळवावी आणि दिवसा आपल्या रबचा कृपाप्रसाद शोधावा. कदाचित तुम्ही कृतज्ञ बनावं. وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ أَيْنَ شُرَكَائِيَ الَّذِينَ كُنتُمْ تَزْعُمُونَ وَنَزَعْنَا مِنْ كُلِّ أُمَّةٍ
شهيدا فقلنا هاتوا برهانكم فعلموا أن الحق لله وضل عنهم ما كانوا يفترون. लक्षात ठेवावा या लोकांनी तो दिवस जेव्हा तो त्यांना पुकारेल मग विचारेल, कोठे आहेत माझे ते भागीदार ज्यांची कल्पना तुम्ही बाळगत होता, आणि आम्ही प्रत्येक लोकसमुदायातून एक साक्षीदार बाहेर आणू, मग सांगू आणा आता आपले प्रमाण. त्यावेळेला यांना कळून चुकेल की सत्य अल्लाहच्या बाजूने आहे, आणि हरवतील त्यांचे ते सगळे खोटे नाटे जे त्यांनी रचले होते. إن قارون كان من قوم موسى فبغى عليهم وآتيناه من الكنوز ما إن مفاتحه لتنوء بالعصبة أولي القوة إذ قال له قومه لا تفرح إن الله لا يحب الفرحين. ही हकीकत आहे की कारून हा मुसा अलैहिस्सलामच्या लोकसमूहातील एक माणूस होता. मग तो आपल्या लोकसमूहाविरुद्ध शिरजोर झाला, आणि त्याला आम्ही इतके खजिने देऊन ठेवले होते की त्यांच्या किल्ल्या बलवान माणसाची एक जमात मोठ्या कष्टानं उचलू शकत होती. एकदा जेव्हा त्याच्या लोकांनी त्याला सांगितलं, फुगून जाऊ नकोस, अल्लाह फुगून जाणाऱ्यास पसंत करत नाही. وابتغ فيما آتاك الله الدار الآخرة ولا تنس نصيبك من الدنيا وأحسن كما أحسن الله إليك ولا تبغ الفساد في الأرض إن الله لا يحب المفسدين. قال إنما أوتيته على علم عندي أولم يعلم أن الله قد أهلك من قبله من القرون من هو أشد منه قوة وأكثر جمعا ولا يسأل عن ذنوبهم المجرمون. जी संपत्ती अल्लाहनं तुला दिली आहे त्यापासून आखिरतचं घर बनवण्याची काळजी घे, आणि जगातीलही आपला वाटा विसरू नकोस. उपकार कर ज्या प्रकारे अल्लाहनं तुझ्यावर उपकार केले आहेत, आणि जमिनीवर उपद्रव माजवण्याचा प्रयत्न करू नकोस. अल्लाहला उपद्रवी आवडत नसतात. तेव्हा तो म्हणाला, हे सर्व काही तर मला त्या ज्ञानामुळे दिलं गेलं आहे जे मला अवगत आहे. काय त्याला हे माहीत नव्हतं की अल्लाहनं त्याच्यापूर्वी अनेक अशा लोकांना नष्ट केलं आहे जे त्याच्यापेक्षा अधिक शक्ती आणि जमाव राखत होते. अपराधांना तर त्यांचे अपराध विचारले जात नाहीत. فخرج على قومه في زينته قال الذين يريدون الحياة الدنيا يا ليت لنا مثل ما أوتي قارون إنه لذو حظ عظيم. एके दिवशी तो आपल्या लोकांच्या समोर आपल्या पूर्ण थाटात निघाला. जे लोक ऐहिक जीवनाचे इच्छुक होते ते त्याला पाहून म्हणू लागले, हाय हाय, आम्हाला सुद्धा ते सर्व काही मिळालं असतं जे कारूनला दिलं गेलं आहे. हा तर मोठा भाग्यवान आहे. وقال الذين أوتوا العلم ويلكم ثواب الله خير لمن آمن وعمل صالحا ولا يلقاها إلا الصابرون. परंतु जे लोक ज्ञान बाळगणारे होते ते म्हणू लागले, खेद आहे तुमच्या स्थितीवर. अल्लाहचा मोबदला बेहतर आहे त्या माणसासाठी जो इमान आणेल आणि सत्कृत्य करेल, आणि ही संपत्ती प्राप्त होत नाही परंतु संयम बाळगणाऱ्यांना. فخسفنا به وبداره الأرض فما كان له من فئة ينصرونه من دون الله وما كان من المنتصرين. सरतेशेवटी त्याला आणि त्याच्या घराला जमिनीत धसून टाकलं. मग कोणताही त्याच्या समर्थकांचा असा समूह नव्हता जो अल्लाहच्या विरुद्ध त्याच्या मदतीसाठी धावला असता, आणि तो स्वतः देखील आपली मदत करू शकला नाही. وأصبح الذين تمنوا مكانه بالأمس يقولون ويكأن الله يبسط الرزق لمن يشاء من عباده ويقدر لولا أمن الله علينا لخسف بنا ويكأنه لا يفلح الكافرون. आता तेच लोक जे काल त्याच्या स्थानाची मनीषा बाळगत होते म्हणू लागले, खेद आहे, आम्ही विसरून गेलो होतो की अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याची इच्छितो त्याची रोजी मुबलक करतो, आणि ज्याला इच्छितो त्याला बेताचीच देतो. जर अल्लाहनं आमच्यावर उपकार केले नसते तर आम्हाला सुद्धा जमिनीत धसवलं असतं. खेद आहे की आमच्या स्मरणात राहिलं नाही की काफिरांना यश प्राप्त होत नसतं. تلك الدار الآخرة نجعلها للذين لا يريدون علوا في الأرض ولا فسادا والعاقبة للمتقين من جاء بالحسنة فله خير منها
ومن جاء بالسيئة فلا يجزى الذين عملوا السيئات إلا ما كانوا يعملون. ते आखिरतचं घर तर आम्ही त्या लोकांसाठी खास करू जे पृथ्वीवर आपली बढाई इच्छित नाही आणि उपद्रव देखील माजवू इच्छित नाही, आणि शेवटाचं भलं ईशुगिरींसाठीच आहे. जो कोणी भलेपणा घेऊन येईल त्याच्यासाठी त्यापेक्षा श्रेष्ठ भलाई आहे, आणि जो वाईट घेऊन येईल तर अपकृत्य करणाऱ्यांना तसाच मोबदला मिळेल जसं कृत्य ते करत असत. إن الذي فرض عليك القرآن لرادك إلى معاد قل ربي أعلم من جاء بالهدى ومن هو في ضلال مبين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, विश्वास ठेवा की ज्याने हे कुराण तुमच्यासाठी अनिवार्य ठरवलं आहे तो तुम्हाला एका उत्तम परिणतीपर्यंत पोहोचवणारा आहे. या लोकांना सांगा, माझा रब भल्या प्रकारे जाणतो की मार्गदर्शन घेऊन कोण आलेला आहे आणि कोण उघड पथभ्रष्टतेत गुरफटलेला आहे. وما كنت ترجو أن يلقى إليك الكتاب إلا رحمة من ربك فلا تكونن ظهيرا للكافرين. तुम्ही या गोष्टीचे मुळीच उमेदवार नव्हता की तुम्हाला ग्रंथ उतरवला जाणार. हा तर केवळ तुमच्या रबच्या कृपेनं तुमच्यावर उतरला आहे, म्हणून तुम्ही काफिरांचे सहाय्यक बनू नका. ولا يصدنك عن آيات الله بعد إذ أنزلت إليك وادع إلى ربك ولا تكونن من المشركين ولا تدع مع الله إلها آخر لا إله إلا هو كل شيء هالك إلا وجهه له الحكم وإليه ترجعون. आणि असं कधी घडता कामा नये की अल्लाहच्या आयती जेव्हा तुमच्यावर उतरवल्या जातील तर काफिरांनी तुम्हाला त्यापासून परावृत्त करावं. आपल्या रबकडे निमंत्रित करा आणि कदापि अनेकेश्वरवाद्यांमध्ये सामील होऊ नका, आणि अल्लाहसह कोणत्याही अन्य उपास्याचा धावा करू नका. त्याच्याशिवाय दुसरा कोणी परमेश्वर नाही. प्रत्येक वस्तू नश्वर आहे, केवळ त्या अस्तित्वाखेरीज. सत्ताधिकार त्याचाच आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही सर्व परतवले जाणार आहात. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम मीम. أحسب الناس أن يتركوا أن يقولوا آمنا وهم لا يفتنون ولقد فتنا الذين من قبلهم فليعلمن الله الذين صدقوا وليعلمن الكاذبين. अलिफ लाम मीम. काही लोक असं समजून बसले आहेत की त्यांना केवळ इतकं म्हटल्यावर सोडून दिलं जाईल की आम्ही इमान आणलं आणि त्यांना आजमावलं जाणार नाही. वस्तुतः आम्ही त्या सर्व लोकांची परीक्षा घेतली आहे जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत. अल्लाहला तर हे अवश्य पाहायचं आहे की खरे कोण आहेत आणि खोटे कोण. أم حسب الذين يعملون السيئات أن يسبقونا ساء ما يحكمون. आणि काय ते लोक जे वाईट कृत्य करत आहेत हे समजून बसले आहेत की ते आम्हावर मात करतील. मोठा चुकीचा हुकूम आहे जो ते लावत आहेत. من كان يرجو لقاء الله فإن أجل الله لآت وهو السميع العليم ومن جاهد فإنما يجاهد لنفسه إن الله لغني عن العالمين والذين آمنوا وعملوا الصالحات لنكفرن عنهم سيئاتهم ولنجزينهم أحسن الذي كانوا يعملون. जो कोणी अल्लाहशी भेट होण्याची अपेक्षा बाळगतो त्याला माहित व्हावं की अल्लाहने निश्चित केलेली वेळ येणारच आहे आणि अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. जो कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल स्वतःच्याच कल्याणाकरता करेल. अल्लाह निश्चितच जगवासियांपासून निरपेक्ष आहे, आणि जे लोक इमान आणतील आणि सत्कृत्य करतील त्यांच्यातील बुराई आम्ही दूर करू आणि त्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट कृत्याचा मोबदला देऊ. ووصينا الإنسان بوالديه حسنا وإن جاهداك لتشرك بي ما ليس لك به علم فلا تطعهما إلي مرجعكم فأنبئكم بما كنتم تعملون والذين آمنوا وعملوا الصالحات لندخلنهم في الصالحين. आम्ही मानवाला आदेश दिला की त्याने आपल्या आईवडिलांशी सद्व्यवहार करावा, परंतु जर त्यांनी तुझ्यावर दबाव आणला की तू माझ्याबरोबर एखाद्या अशा उपास्याला भागीदार ठरवावं ज्याला तू माझा भागीदार म्हणून जाणत नाहीस, तर त्यांची आज्ञा पाळू नकोस. माझ्याकडेच तुम्हा सर्वांना परतून यायचं आहे. मग मी तुम्हाला दाखवीन की तुम्ही काय करत राहिला आहात. आणि ज्या लोकांनी इमान आणलं असेल आणि ज्यांनी सत्कृत्य केले असतील त्यांना आम्ही जरूर सदाचारींमध्ये समाविष्ट करू.
ومن الناس من يقول آمنا بالله فإذا أوذي في الله جعل فتنة الناس كعذاب الله ولئن جاء نصر من ربك ليقولن إنا كنا معكم أوليس الله بأعلم بما في صدور العالمين. लोकांपैकी कोणी असा आहे जो म्हणतो की आम्ही इमान आणलं अल्लाहवर, परंतु जेव्हा तो अल्लाहच्या बाबतीत सतावला गेला तेव्हा लोकांनी घेतलेल्या परीक्षेला त्यांना अल्लाहच्या प्रकोपाप्रमाणे लेखलं. आता जर तुझ्या रबकडून विजय आणि सहाय्य आलं तर हाच मनुष्य सांगेल की आम्ही तर तुमच्या बरोबर होतो. काय जगवासियांची मनस्थिती अल्लाहला चांगल्या प्रकारे माहित नाही? आणि अल्लाहला तर अवश्य हे पाहायचं आहे की इमानवाले कोण आहेत आणि दांभिक कोण. وقال الذين كفروا للذين آمنوا اتبعوا سبيلنا ولنحمل خطاياكم وما هم بحاملين من خطاياهم من شيء إنهم لكاذبون وليحملن أثقالهم وأثقالا مع أثقالهم وليسألن يوم القيامة عما كانوا يفترون. हे काफिर लोक इमान आणणाऱ्यांना म्हणतात की तुम्ही आमच्या पद्धतीचा अवलंब करा आणि तुमचे अपराध आम्ही आमच्यावर घेऊ. वस्तुतः त्यांच्या अपराधांपैकी ते काहीही आपल्यावर घेणार नाहीत. ते अगदी खोटं बोलत आहेत. होय, अवश्य ते आपलं ओझही उचलतील आणि आपल्या ओझ्यांबरोबर अन्य बरेचसे ओझे सुद्धा. आणि कयामतच्या दिवशी निश्चितच त्या कुभांड रचण्याविषयी त्यांची विचारणा होईल जे ते करत राहिले आहेत. ولقد أرسلنا نوحا إلى قومه فلبث فيهم 1000 سنة إلا 50 عاما فأخذهم الطوفان وهم ظالمون فأنجيناه وأصحاب السفينة وجعلناها آية للعالمين. आम्ही नूह अलैहिस्सलामला त्याच्या लोकसमूहाकडे पाठवलं आणि तो 50 कमी 1000 वर्ष त्यांच्यामध्ये राहिला. सरतेशेवटी त्या लोकांना वादळानं येऊन घेरलं. या स्थितीत किती अत्याचारी होते. मग नूह अलैहिस्सलामला आणि गलबतवाल्यांना आम्ही वाचवलं आणि त्याला जगवासियांसाठी बोधप्रद निशाणी बनवून ठेवलं. وإبراهيم إذ قال لقومه اعبدوا الله واتقوه ذلكم خير لكم إن كنتم تعلمون إنما تعبدون من دون الله أوثانا وتخلقون إفكا إن الذين تعبدون من دون الله لا يملكون لكم رزقا فابتغوا عند الله الرزق واعبدوه واشكروا له إليه ترجعون. आम्ही इब्राहिम अलैहिस्सलामला पाठवलं तेव्हा की त्यानं आपल्या लोकसमूहाला सांगितलं अल्लाहची बंदगी करा आणि त्याचं भय बाळगा. हे तुमच्यासाठी बेहतर आहे जर तुम्ही जाणलं. तुम्ही अल्लाहला सोडून ज्यांची पूजा करीत आहात ते केवळ पुतळे आहेत आणि तुम्ही एक असत्य घडवत आहात. वास्तविकतः अल्लाहशिवाय ज्यांची तुम्ही उपासना करता ते तुम्हाला कोणतीही रोजी देण्याची ऐपत बाळगत नाहीत. अल्लाहजवळ रोजी मागा आणि त्याचीच बंदगी करा आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता दाखवा आणि त्याच्याकडेच तुम्ही परतवले जाणार आहात. وَإِن تُكَذِّبُوا فَقَدْ كَذَّبَ أُمَمٌ مِّن قَبْلِكُمْ وَمَا عَلَى الرَّسُولِ إِلَّا الْبَلَاغُ الْمُبِينُ. आणि जर तुम्ही खोटे ठरवत असाल तर तुमच्यापूर्वी अनेक लोकसमुदायांनी खोटं लेखलं आहे आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर स्पष्टपणे संदेश पोहोचवण्याशिवाय अन्य कोणतीही जबाबदारी नाही. أَوَلَمْ يَرَوْا كَيْفَ يُبْدِئُ اللَّهُ الْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُ إِنَّ ذَلِكَ عَلَى اللَّهِ يَسِيرٌ. काय या लोकांनी कधी पाहिलंच नाही की कशा प्रकारे अल्लाह सृष्टीचा प्रारंभ करतो मग त्याची पुनरावृत्ती करतो. खचितच ही पुनरावृत्ती तर अल्लाहसाठी अधिक सुलभ आहे. قُلْ سِيرُوا فِي الْأَرْضِ فَانظُرُوا كَيْفَ بَدَأَ الْخَلْقَ ثُمَّ اللَّهُ يُنشِئُ النَّشْأَةَ الْآخِرَةَ إِنَّ اللَّهَ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ. यांना सांगा की भूतलावर हिंडा फिरा आणि पहा की त्यानं कशा प्रकारे सृष्टीचा प्रारंभ केला आहे. मग अल्लाह दुसऱ्यांदा देखील जीवन प्रदान करेल. निश्चितच अल्लाह प्रत्येक वस्तूला समर्थ आहे. يُعَذِّبُ مَن يَشَاءُ وَيَرْحَمُ مَن يَشَاءُ وَإِلَيْهِ تُقْلَبُونَ وَمَا أَنتُم بِمُعْجِزِينَ فِي الْأَرْضِ وَلَا فِي السَّمَاءِ وَمَا لَكُم مِّن دُونِ اللَّهِ مِن وَلِيٍّ وَلَا نَصِيرٍ. ज्याला हवं त्याला शिक्षा करावी आणि ज्याच्यावर हवं कृपा करावी. त्याच्याकडेच तुम्ही वळवले जाणार आहात. तुम्ही भूतलावरही विवश करणारे नाही आणि आकाशात सुद्धा नाही
आणि अल्लाहपासून वाचवणारा कोणी रक्षक आणि सहाय्यक तुमच्यासाठी नाही. والذين كفروا بآيات الله ولقائه أولئك يئسوا من رحمتي وأولئك لهم عذاب أليم. ज्या लोकांनी अल्लाहच्या आयतींचा आणि त्याच्या भेटीचा इन्कार केला आहे ते माझ्या कृपेसंबंधी निराश झाले आहेत आणि त्यांच्यासाठी यातनादायक शिक्षा आहे. فما كان جواب قومه إلا أن قالوا اقتلوه أو حرقوه فأنجاه الله من النار إن في ذلك لآيات لقوم يؤمنون. मग इब्राहिम अलैहिस्सलामच्या लोकांचं उत्तर याशिवाय अन्य काही नव्हतं की ते म्हणाले, ठार करा याला अथवा जाळून टाका याला. सरतेशेवटी अल्लाहनं त्याला अग्नीपासून वाचवलं. निश्चितपणे यात निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे ईमान आणणारे आहेत. وقال إنما اتخذتم من دون الله أوثانا مودة بينكم في الحياة الدنيا ثم يوم القيامة يكفر بعضكم ببعض ويلعن بعضكم بعضا ومأواكم النار وما لكم من ناصرين. आणि त्यानं सांगितलं, तुम्ही ऐहिक जीवनात तर अल्लाहला सोडून मूर्तींना आपल्या दरम्यान प्रेमाचं साधन बनवलं आहे, पण कयामतच्या दिवशी तुम्ही एकमेकाचा इन्कार आणि दुसऱ्याचा धिक्कार कराल आणि अग्नी तुमचं ठिकाण असेल आणि कोणी तुमचा सहाय्यक नसेल. فآمن له لوط وقال إني مهاجر إلى ربي إنه هو العزيز الحكيم. ووهبنا له إسحاق ويعقوب وجعلنا في ذريته النبوة والكتاب وآتيناه أجره في الدنيا وإنه في الآخرة لمن الصالحين. त्यावेळी लूत अलैहिस्सलामनं त्याला मानलं आणि इब्राहिम अलैहिस्सलामनं सांगितलं, मी माझ्या रबकडे हिजरत करतो, तो जबरदस्त आहे आणि बुद्धिमान आहे. आणि आम्ही त्याला इसाक अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलाम सारखी संतती प्रदान केली आणि त्याच्या वंशात प्रेषितत्व आणि ग्रंथ ठेवले आणि त्याला जगात त्याचा मोबदला दिला आणि आखिरतमध्ये तो निश्चितपणे सदाचार्यांपैकी असेल. ولوطا إذ قال لقومه إنكم لتأتون الفاحشة ما سبقكم بها من أحد من العالمين. आणि आम्ही लूत अलैहिस्सलामला पाठवलं जेव्हा की तो आपल्या लोकांना म्हणाला, तुम्ही तर ते अश्लील कृत्य करता जे तुमच्यापूर्वी जगातील लोकांपैकी कोणीच केलेलं नाही. أئنكم لتأتون الرجال وتقطعون السبيل وتأتون في ناديكم المنكر فما كان جواب قومه إلا أن قالوا ائتنا بعذاب الله إن كنت من الصادقين قال رب انصرني على القوم المفسدين. काय तुमची ही अवस्था आहे की पुरुषाजवळ जाता आणि वाटमारी करता आणि आपल्या सभेत वाईट कृत्य करता? मग कोणतंही उत्तर त्याच्या लोकांपाशी याशिवाय नव्हतं की त्यांनी सांगितलं, घेऊन ये अल्लाहचा प्रकोप जर तू खरा असशील. लूत अलैहिस्सलामने सांगितलं, हे माझ्या रब, या उपद्रवी लोकांच्या विरुद्ध मला सहाय्य कर. ولما جاءت رسلنا إبراهيم بالبشرى قالوا إنا مهلكو أهل هذه القرية إن أهلها كانوا ظالمين قال إن فيها لوطا قالوا نحن أعلم بمن فيها لننجينه وأهله إلا امرأته كانت من الغابرين. आणि जेव्हा आमचे दूत इब्राहिम अलैहिस्सलाम जवळ सुवार्ता घेऊन पोहोचले तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं, आम्ही या वस्तीच्या लोकांना नष्ट करणार आहोत. या वस्तीचे लोक भयंकर अन्यायी बनलेले आहेत. इब्राहिम अलैहिस्सलामने सांगितलं, तेथे तर लूत मौजूद आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही चांगलं जाणतो की तेथे कोण कोण आहेत. आम्ही वाचवलं त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्याच्या पत्नीला वगळून. त्याची पत्नी मागे राहणाऱ्यांपैकी होती. ولما أن جاءت رسلنا لوطا سيء بهم وضاق بهم ذرعا وقالوا لا تخف ولا تحزن إنا منجوك وأهلك إلا امرأتك كانت من الغابرين. मग जेव्हा आमचे दूत लूत अलैहिस्सलाम पाशी पोहोचले तेव्हा तो त्यांच्या आगमनानं अत्यंत अस्वस्थ आणि तंग हृदयी बनला. त्यांनी सांगितलं, भिवू नका आणि दुःख देखील करू नका. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना वाचवू, तुमच्या पत्नीखेरीज की जी मागे राहणाऱ्यांपैकी आहे. إنا منزلون على أهل هذه القرية رجزا من السماء بما كانوا يفسقون ولقد تركنا منها آية بينة لقوم يعقلون. आम्ही या वस्तीतील लोकांवर आकाशांतून प्रकोप कोसळवणार आहोत त्या दुराचाराबद्दल की जे हे करत राहिले आहेत,
आणि आम्ही त्या वस्तीची एक उघड निशाणी राहू दिली आहे त्या लोकांसाठी जे बुद्धीचा वापर करतात. وإلى مدين أخاهم شعيبا فقال يا قوم اعبدوا الله وارجوا اليوم الآخر ولا تعثوا في الأرض مفسدين. आणि आम्ही मदीनकडे त्यांचे भाऊ शुएब अलैहिस्सलामला पाठवलं. त्यांना सांगितलं, हे माझ्या लोकांनो, अल्लाहची बंदगी करा आणि अंतिम दिनाचे उमेदवार व्हा आणि पृथ्वीवर उपद्रवी बनून अतिरेक करत फिरू नका. فكذبوه فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين. परंतु त्यांनी त्याला खोटं ठरवलं. सरतेशेवटी एका भयंकर भूकंपानं त्यांना गाठलं आणि ते आपल्या घरात पडले, ते पडलेलेच राहिले. وعادا وثمود وقد تبين لكم من مساكنهم وزين لهم الشيطان أعمالهم فصدهم عن السبيل وكانوا مستبصرين. وقارون وفرعون وهامان ولقد جاءهم موسى بالبينات فاستكبروا في الأرض وما كانوا سابقين. आणि आद आणि समूद लोकांना आम्ही नष्ट केलं. तुम्ही ती स्थळं पाहिली आहेत जेथे ते राहत होते. त्यांच्या कृत्यांना शैताननं त्यांच्यासाठी शोभिवंत बनवलं आणि त्यांना सन्मार्गापासून पराडमुख केलं. वास्तविकतः ते शहाणे सुरते होते. आणि कारून, फिरोन आणि हामान यांना आम्ही नष्ट केलं. मूसा अलैहिस्सलाम त्यांच्याजवळ उज्ज्वल निशाणे घेऊन आला, परंतु पृथ्वीवर त्यांनी आपल्या मोठेपणाचा अहंकार केला. वास्तविकतः ते मात करू शकणारे नव्हते. فكلا أخذنا بذنبه فمنهم من أرسلنا عليه حاصبا ومنهم من أخذته الصيحة ومنهم من خسفنا به الأرض ومنهم من أغرقنا وما كان الله ليظلمهم ولكن كانوا أنفسهم يظلمون. सरतेशेवटी आम्ही प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्यात पकडलं. मग त्यांच्यापैकी कुणावर आम्ही दगडांचा वर्षाव करणारे झंझावात पाठवले आणि कुणाला भयंकर स्फोटाने गाठलं, तर कुणाला आम्ही जमिनीत धसवलं आणि कुणाला बुडवून टाकलं. अल्लाह त्यांच्यावर जुलूम करणारा नव्हता, पण ते स्वतःच आपल्यावर जुलूम करत होते. مثل الذين اتخذوا من دون الله أولياء كمثل العنكبوت اتخذت بيتا وإن أوهن البيوت لبيت العنكبوت لو كانوا يعلمون. ज्या लोकांनी अल्लाहला सोडून इतरांना वाली बनवला आहे त्यांचं उदाहरण कोळ्यासारखं आहे, जो आपलं एक घर बनवतो आणि सर्व घरांपेक्षा जास्त दुर्बल कोळ्याचं घरच असतं. अरे रे, यांना ज्ञान असतं तर. إن الله يعلم ما يدعون من دونه من شيء وهو العزيز الحكيم. وتلك الأمثال نضربها للناس وما يعقلها إلا العالمون. خلق الله السماوات والأرض بالحق إن في ذلك لآية للمؤمنين. हे लोक अल्लाहला सोडून ज्या कोणा वस्तूचा धावा करतात, अल्लाह त्याला चांगलंच जाणतो आणि तोच जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. ही उदाहरणं आम्ही लोकांच्या प्रबोधनासाठी देत असतो, परंतु यांना तेच लोक समजतात जे ज्ञान राखणारे आहेत. अल्लाहनं आकाशांना आणि पृथ्वीला सत्याधिष्ठित निर्माण केला आहे. वस्तुतः यात एक निशाणी आहे इमानधारकांसाठी.